यानंतर पुढची बातमी पाहूया। अहिल्यानगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध शनी शिंगणापूर शनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कारभारातील कथित गैरव्यवहाराची आता फॉरेन्सिक चौकशी होणार आहे। 2020 ते 2025 या कालावधीतील प्रशासकीय निर्णय आणि आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यास शासनाने सुरुवात केली आहे। या ऑडिटमधून अनियमितता उघड झाल्यास संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान प्रशासक नियुक्त झाल्यानंतर देवस्थानच्या उत्पन्नात तब्बल 15 कोटी रुपयांची वाढ झाल्याचा दावा उपकार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी केला। त्यांचं सन 2024-25चं जे उत्पन्न आहे ते साधारणतः 48 कोटी रुपये एवढं आहे आणि 25-26 या कालावधीमध्ये देवस्थानचं उत्पन्न हे 63 कोटी रुपये एवढं आतापर्यंत आपल्याला दिसून आलेलं आहे। यामध्ये अंतिम ऑडिट जे आहे ते अजून व्हायचं आहे। या आकडेवारीमध्ये थोडासा बदल होऊ शकतो। आपण जे आहे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये देवस्थानचं उत्पन्न कशा पद्धतीने वाढ होईल, खर्चात कपात कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करत आहोत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामध्ये अवैध वाळू साठ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। आमदार प्रशांत बंब यांच्या पुढाकाराने प्रशासनाने 5 ते 7 हजार ब्रास वाळू जप्त केल्याचा दावा करण्यात आला आहे आणि या वाळूची अंदाजे किंमत 4 ते 5 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे आणि या प्रकरणामध्ये सुमारे 40 जणांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत। दरम्यान जप्त केलेली वाळू घरकुल लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली। जिथे जिथे साठे आढळतील ते साठे जप्त करणं आणि त्याबरोबर ह्या साठ्यांसाठी ज्या लोकांनी साठे केले त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणं। हे जे साठे आज आपल्याला सापडलेले आहेत या साठ्यांमध्ये यापूर्वीच आपण संबंधितांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागवलेला आहे। त्यांचा खुलासा प्राप्त होताच त्यांच्या जी मालमत्ता आहे आमच्या तालुक्यामध्ये किंवा इतर तालुक्यात असेल तर त्यावर बोजा टाकणं आणि जमीन महसुलाच्या प्रमाणे त्याची वसुली करणं आणि ते शासनाच्या तिजोरीत जमा करणं हे काम आम्ही हाती घेतलेलं आहे। वेगवेगळ्या कप्त्या वापरून त्यांच्याकडनंच हे अड्डे प्राप्त करून घेतले आणि मग त्या अड्ड्यावर जेव्हा आम्ही आलो तर अकल्पनीय होतं, इतका मोठा स्टॉक या ठिकाणी सापडलेला आहे। त्यात विषय काय होता की घरकुल जे आहेत गोरगरिबांचे त्यांना 5 ब्रास वाळू मोफत शासनाने कबूल केलेली आहे, पण ती द्यायला नव्हती, ऍक्च्युअली ती भेटत नव्हती, हायवा नव्हते आणि ही सगळी विदाऊट रॉयल्टीची आहे आणि म्हणून आमच्या मतदारसंघातला जवळपास 7,000 ब्रास वेगवेगळ्या ठिकाणचा स्टॉक आम्ही जप्त केलाय प्रशासनाच्या मदतीने आणि आज आम्ही आता जी घरकुलवाले आहेत त्यांना मोफत वाळूचं वितरण या ठिकाणी ठेवलेलं आहे। यानंतर पुढची बातमी पाहूया। बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कार्यक्रमात झळकलेल्या भावी कॅबिनेट मंत्री DM साहेब या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे। या पोस्टरवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा फोटो आहे। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी दिवस आपले येणार आहे त्यामुळे फिट राहावं असं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर हे पोस्टर समोर आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। दरम्यान धनंजय मुंडेंनी बीडमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। सध्याच्या राजकारणावर भाष्य करत थेट राजकारणातील परिस्थितीवर नाराजी व्यक्त केलेली आहे। आज आपण पाहतोय की कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे। अशा राजकारणात माझ्यासारख्यालाही वाटतं की खरंच या जातीपातीच्या गलिच्छ राजकारणात राहावं की नाही राहावं। धनंजय मुंडेंच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या। बीडच्या माजलगावमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सार्वजनिक जयंती कार्यक्रमात ते बोलत होते आणि त्यांनी हे विधान केलं। आज आपण पाहतोय की कशा पद्धतीचं राजकारण चालू आहे। अशा राजकारणामध्ये माझ्यासारख्या व्यक्तीलाही वाटतंय की खरंच आज ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय जाती पाती धर्माचं, अशा जाती पाती धर्माच्या इतक्या गलिच्छ पातळीला पोहोचलेल्या राजकारणात आपण राहावं का नाही। यानंतर पुढची बातमी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याची। जसा समृद्धी महामार्गावर एक्झिट असतो तसा आपल्याही राजकारणात एक्झिट असेल असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं। या वक्तव्यामुळे देखील चर्चांना उधाण आलंय। दरम्यान बीड परळी महामार्गाच्या दुरावस्थेवर भाष्य करताना त्यांनी पुन्हा भावनिक विधान केलं। रिटायर्ड व्हावंसं वाटतं मात्र जनतेचा उत्साह पाहून नव्यानं उभारी मिळते असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे पंकजा मुंडेंच्या या दोन्ही विधानांची चांगली चर्चा रंगली आहे। जेव्हा मी राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं होतं तेव्हा मी हे सांगितलं होतं
की मला जर राजकारण माझ्यासारखं नाही वाटलं, माझ्या विचारांशी समरस नाही वाटलं, तर जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्याही राजकारणात वेळोवेळी एक्झिट असेल. आणि जो एक्झिटसाठी तयार असतो त्याचं राजकारण तो अशा ठिकाणी अशा पद्धतीने करतो की यांच्या कवितेला सगळ्यात पहिले टाळे वाजून मी दाद दिली.